Hello students, welcome to another video, and this video we are going to learn about the life cycle of stars. तर या लेक्चरमध्ये आपण पेज नंबर 129 अँड 129 आणि 130 या दोन पेजेसवरचे इम्पॉर्टंट पॉईंट्स बघणार आहेत. ठीक आहे. तो सगळ्यात अगोदर काय प्लॅनेट्स म्हणजे गॅलेक्सी म्हणजे काय, युनिवर्स म्हणजे काय हे तुम्ही लास्ट स्टँडर्डमध्ये शिकलायत. सो बेसिकली थोडक्यात सांगू शकतो आपण गॅलेक्सी म्हणजे काय असतं. ठीक आहे. नंतर गॅलेक्सी म्हणजे सिम्पली कसं बघा, आता इथं मी दाखवलं. सगळ्यात अगोदर काय असतो आपला प्लॅनेट. कुठला आपला प्लॅनेट? अर्थ. त्याच्यानंतर काय अर्थ, स्टार्स जसं की कोण आहे सन. त्याच्यानंतर सोलार सिस्टम जशी आपली सोलार सिस्टम आहे. अशा खूप साऱ्या सोलार सिस्टम एकत्र येऊन काय बनणार गॅलेक्सी, आणि गॅलेक्सीज एकत्र येऊन काय मिळणार युनिवर्स. ठीक आहे. तर युनिवर्समध्ये काय असतात इननमरेबल गॅलेक्सीज, खूप साऱ्या गॅलेक्सीज असतात कुठं युनिवर्समध्ये. आता व्हॉट इज मीन बाय गॅलेक्सी देन? गॅलेक्सी बघा कलेक्शन ऑफ बिलियन्स ऑफ स्टार्स. गॅलेक्सीमध्ये काय असतं बिलियन्स ऑफ स्टार्स असतात. त्याच्यानंतर देअर प्लॅनेटरी सिस्टम्स. कोणाचे? हे जे स्टार्स आहेत बिलियन्स ऑफ स्टार्स त्यांच्या प्लॅनेटरी सिस्टम. जसं की सन स्टार आहे त्याचे प्लॅनेटरी सिस्टम म्हणजे आपली सोलार सिस्टम. कुठली? सोलार सिस्टम. हे झाले त्या स्टारची प्लॅनेटरी सिस्टम. ओके. देन इंटरस्टेलर क्लाउड. इंटरस्टेलर क्लाउड म्हणजे काय? ह्यूज क्लाउड्स ऑफ गॅस अँड डस्ट प्रेझेंट इन द एम्प्टी स्पेस बिटवीन स्टार्स इन गॅलेक्सी. समजा एखादी गॅलेक्सी आहे, त्या गॅलेक्सीमध्ये दोन स्टार आहेत. ह्या दोन स्टारच्या मध्ये जी जागा आहे त्याच्यामध्ये काय आहेत ह्यूज क्लाउड्स ऑफ गॅस अँड डस्ट. फक्त गॅस आणि डस्ट ह्यांचे जे मोठे मोठे क्लाउड आहेत प्रेझेंट इन द एम्प्टी स्पेस ऑफ स्टार्स इन गॅलेक्सी. म्हणजे सिम्पल स्टार्सच्या मध्ये जे मोठे मोठे क्लाउड्स असतात गॅसनं आणि डस्टनं बनलेले, त्यालाच काय म्हणायचं इंटरस्टेलर क्लाउड्स. ठीक आहे. प्लॅनेटरी सिस्टममध्ये कोण कोण येतं? प्लॅनेट, ॲस्टेरॉइड्स, कॉमेट्स, ग्रॅव्हिटेशनली बाउंडेड इन ऑर्बिट अराउंड अ स्टार. म्हणजे एखाद्या स्टारच्या अराउंडमध्ये ऑर्बिटमध्ये ते काय झालेले असतात ग्रॅव्हिटेशनली बाउंडेड असतात. म्हणजे सिम्पल काय सोलार सिस्टम, जे आपली सोलार सिस्टम आहे तीच. ओके. सिम्पल आहे. नेक्स्ट गॅलेक्सीचे 3 डिफरंट टाईप्स पडतात. ठीक आहे. कशाच्या अकॉर्डिंग टू देअर स्ट्रक्चर अँड शेप. तर पहिले आहे स्पायरल. स्पायरल म्हणजे बघा इथं एक एक्झाम्पल दाखवलं आपण. ही आपली गॅलेक्सी आहे स्पायरल. म्हणजे अशी बघा ना स्पायरल बघा इथून स्टार्ट झाली अशी, राईट, अशी स्पायरल. इलिप्टिकल म्हणजे कशी? अशी थोडेसे अशा आकाराची. आणि इर्रेग्युलर म्हणजे काय? कुणी कसं कोणत्याही साईडला पसरलं आहे त्याला काय म्हणायचं इर्रेग्युलर गॅलेक्सीज. ठीक आहे. तर स्पायरल गॅलेक्सीज आपली आवर गॅलेक्सी, मिल्की वे गॅलेक्सी और मंदाकिनी. आपल्या गॅलेक्सीचं नाव काय आहे? मंदाकिनी और मिल्की वे गॅलेक्सी. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. मग आपली गॅलेक्सी ही तर बघा इमेज आहे, झूम करू थोडी, हे बघा इमेज. ठीक आहे. स्पायरल गॅलेक्सीच्या टाईपमध्ये येते आपली गॅलेक्सी, मिल्की वे गॅलेक्सी और मंदाकिनी. त्याच्यानंतर वी गेट इन्फॉर्मेशन अबाउट ऑल कंपोनंट्स ऑफ युनिवर्स बाय युझिंग टेलिस्कोप्स. ठीक आहे. म्हणजे सिम्पल आहे, आपल्याला वेगवेगळे स्टार्स, प्लॅनेट्स आहे ना, अजून काही इतर गोष्टी असतील ज्या आपल्याला स्पेसमध्ये दिसतात, ज्या आपल्याला बाहेर दिसतात, त्या कशाच्या सहाय्यानं आपण अभ्यास करतो? टेलिस्कोपच्या सहाय्यानं. आता टेलिस्कोपचा स्टडी तुम्हाला हायर स्टँडर्डमध्ये आहे, खूप सारा हायर स्टँडर्ड्समध्ये. सो तिथं तुम्ही अभ्यास करा. आता आपल्याला त्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जाण्याची काही गरज नाही. सिम्पल आहे. आय होप समजलं असेल. नसेल समजलं तर थोडंसं पाठीमागं जावा, रिपीट बघा. ओके. आता नेक्स्ट काय काय प्रॉपर्टीज ऑफ स्टार्स. स्टार्सच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत? ठीक आहे. तर इथं मी 4 पॉईंट लिहिलेत बघा, 1, 2, 3 आणि 4. तर फर्स्ट पॉईंट काय आहे? सी अबाउट 4,000 स्टार्स. आपण काय करतो तर डेली जवळजवळ 4,000 स्टार्स आपल्या नेकेड आईजनं बघतो. किती? 4,000 स्टार्स. ओके. मग त्याच्यानंतर सन काय? नियरेस्ट स्टार अपिअर्स लार्जर. सगळ्यात जवळचा, अर्थच्या सगळ्यात जवळचा स्टार कुठला आहे? तो आहे सन. आणि तो आपल्याला कसा दिसतो? लार्जर. सनपेक्षा खूप सारे स्टार्स आहेत जे साईजनं मोठे आहेत, काही छोटेही असतील, ते आपल्याला दिसत नाहीत सन एवढे मोठे, कारण ते सनपेक्षा जास्त डिस्टन्सवर आहेत. आपल्याला सगळ्यात जवळ कोणता स्टार आहे तर सन आहे. ठीक आहे. बिलियन्स ऑफ स्टार्स हॅव्हिंग हायर मास अँड टेम्परेचर दॅन सन. देअर आर हायर मास, बिलियन्स ऑफ स्टार्स हॅव्हिंग हायर मास अँड टेम्परेचर दॅन सन. म्हणजे सिम्पली सनपेक्षा हायर मास आणि टेम्परेचर असलेले बिलियन्स ऑफ स्टार्स आहेत. पण आपल्याला सनच का मोठा दिसतो? कारण इट आपल्याला सगळ्यात जास्त जवळ येतो, नियरेस्ट. ओके. स्टार्स कशा असतात? स्टार्स जायजेंटिक स्फेअर ऑफ हॉट गॅसेस. जायजेंटिक स्फेअर्स म्हणजे काय? जायजेंटिक म्हणजे असे मोठे, अवाढव्य म्हणू शकतो त्याला आपण. म्हणजे मोठे स्फिअर्स असतात
ऑफ हॉट गॅस. स्फेअर म्हणजे काय रे, पूर्ण भरलेला असा स्फेअर. ठीक आहे, हा झाला स्फेअर. आणि सर्कल म्हणजे काय, सिम्पली सर्कल. ठीक आहे, तर असे स्फेअर असतात. कशाचे स्फेअर असतात, हॉट गॅस. आणि जायजेंटिक म्हणजे काय, खूप मोठे स्फेअर्स असतात. कशाचे, हॉट गॅसचे. त्याला काय म्हणतो आपण, स्टार. आता बघा त्याच्यानंतर आपल्याला दिले प्रॉपर्टीज ऑफ सन. प्रॉपर्टीज ऑफ स्टार्समध्ये आपल्याला बेसिक हे 4 पॉईंट दिलेत आणि त्याच्यानंतर आपल्याला सनबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. तर सगळ्यात अगोदर बघा प्रॉपर्टीज ऑफ सन. काय आहे प्रॉपर्टीज ऑफ सनमध्ये, सगळ्यात पहिलं त्याचं मास आहे. किती आहे मास, 2 × 10⁻30 kg. ठीक आहे, हे त्याचं मास आहे. त्याच्यानंतर रेडियस किती आहे, 6,95,700 किलोमीटर. हे काय त्याची रेडियस. टेम्परेचर किती आहे बघा, हे जे आहे सरफेसवरचं टेम्परेचर आहे. इथं मी पेननं लिहितो. हे जे दिलेलं टेम्परेचर आहे हे कुठलं आहे, पहिलं वरतं हे कुठलं आहे, हे सरफेस. आणि हे जे खाली दिलं आहे कुठलं, हे सेंटरला. किती आहे सेंटरला, 1.5 × 10⁻7 के म्हणजे काय रे, केल्विन. तुम्ही लास्ट लेसनमध्ये शिकलायत कॅलरीमीटरच्या. केल्विन, सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फारेनहाइट. ठीक आहे, तर केल्विन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. हे कशामध्ये लिहिले टेम्परेचर आपण, केल्विनमध्ये. सिम्पल. सरफेसला किती असतं, 5,800 केल्विन, 5,800 केल्विन. आणि सेंटरला 1.5 × 10⁻7 केल्विन. त्याच्यानंतर बघा हा जो सन आहे हा कधी तयार झालेला, 4.5 बिलियन इयर्स ॲगो. कधी, 4.5 बिलियन इयर्स ॲगो. आणि प्रॉपर्टीज नेव्हर चेंज इन पास्ट. म्हणजे पाठीमागचे 4.5 बिलियन इयर्समध्ये स्टार्स म्हणजे सनच्या प्रॉपर्टीज चेंज झालेल्या नाही आहेत. ठीक आहे, आता सन हे तुम्हाला पाठ करायला लागणार आहे. ह्याच्यामध्ये जास्त काय कॉन्सेप्च्युअल नाही आहे. मास, रेडियस, हा त्याचं एज किती आहे, 4.5 × 10⁹ इयर्स. म्हणजे किती, 4.5 बिलियन इयर्स. ठीक आहे, तर तुम्हाला हे पण राहिलं. ॲक्च्युली त्याचं मास कशापासून बनतं आहे, सगळ्यात जास्त काय असतो, हायड्रोजन. किती असतो हायड्रोजन, 72%. हेलियम किती असतो, 26%. आणि अदर एलिमेंट्स असतात. अदर एलिमेंट्सचं मास किती आहे, 2%. अदर एलिमेंटचं मास किती आहे, ओनली 2%. ठीक आहे, मग जे सनचं जे पूर्ण 100% मास आहे ते कसं डिवाइड केलं बघा. हायड्रोजन 72%, हेलियम 26% आणि 2% अदर एलिमेंट्स. ओके, जास्त डिटेल्समध्ये शिकायची काही गरज नाही आहे सध्या. तुम्ही हायर स्टँडर्ड्समध्ये डिटेलमध्ये ह्याचा अभ्यास करणार आहेत नंतर. आता फक्त आपल्याला जी बेसिक इन्फॉर्मेशन दिली ॲज अ जनरल नॉलेज आपण पाठ करायचे, पेपरला जी इम्पॉर्टंट असेल ती. ठीक आहे, त्याच्यानंतर मास आणि रेडियस जर अर्थची आपण कम्पेअर केली तर काय, मास ऑफ सन इज 3.3 लाख टाइम्स ऑफ अर्थ. म्हणजे अर्थच्या मासपेक्षा 3.3 पटीनं, 3.3 लाख टाइम्स जास्त मास कोणाचं आहे, सनचं. आणि रेडियस काय, इथं बाय मिस्टेक रेडियम झालं आहे. ठीक आहे, इथं काय पाहिजे, रेडियस. अच्छा, इथेच होतं असं. ओके, इथं काय पाहिजे, रेडियस. तर काय रेडियस ऑफ सन, 100 टाइम्स ऑफ अर्थ. म्हणजे अर्थच्या रेडियसच्या 100 टाइम्स रेडियस कोणाची आहे, सनची. आणि मास किती आहे, 3.3 लाख टाइम्स दॅन अर्थ. ठीक आहे, सिम्पल. हेच जर आपण कम्पेअर केलं, जेव्हा जर छोटे मोठे स्टार्स आहेत, जसं की कुठले स्टार्स आहेत, व्हाईट डॉर्फ आहे. ठीक आहे, कुठला, व्हाईट डॉर्फ. त्याच्यानंतर आहे सुपर जायंट स्टार. कुठला, सुपर जायंट स्टार. त्याच्यानंतर आहे रेड जायंट स्टार. हे जे रेड जायंट स्टार जे आहे आणि हा सुपर जायंट स्टार आहे, हा काय आहे, आपल्या सनपेक्षा पण मोठा आहे. आणि व्हाईट डॉर्फ कसा आहे, सनपेक्षा थोडासा छोटा आहे. ठीक आहे, तर त्यांची पण रेडियस आणि मास कसं असणार, वेगळं असणार सनपेक्षा. तर ते कसं असतं, समजा एखादा स्टार घेतला, त्याचं मास काय असतं, 1 डिवायडेड बाय 1/10 to the 100 टाइम्स ऑफ सन. म्हणजे सनच्या मासला 10ने डिवाइड केलं तेवढं असेल, किंवा सनच्या मासला 100ने मल्टिप्लाय केलं मास ऑफ सन तेवढं पण असू शकतं. किंवा मास ऑफ सनला जर आपण 10ने डिवाइड केलं तर जे आन्सर येईल तेवढंही मास असू शकतं. आणि रेडियस पण काय, 1/10 to 1000 टाइम्स ऑफ सन. म्हणजे मास ऑफ सन समजा एवढा असेल एम सन, तर त्याचं डिवायडेड बाय 10 एवढी पण रेडियस असू शकते. किंवा जेवढं मास आहे सनचं त्याला आपण 1000ने मल्टिप्लाय केलं तर ती एखाद्या दुसऱ्या स्टारची रेडियस असू शकते. ह्याच्या रिलेटेड तुम्हाला बुकमध्ये डायग्राम आहे, तुम्हाला बघायचं असेल तर हे जे मी लिहिले इकडं, सुपर जायंट स्टार, रेड जायंट स्टार, तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 130 वरती डायग्राम आहे, डायग्राम 19.1.
2 बिफोर बर्थ ऑफ स्टार. तर तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टार्स दाखवले आहेत. व्हाईट डॉफ दाखवला आहे, सुपर जायंट दाखवला आहे, रेड जायंट पण दाखवला आहे आणि आपला सन पण दाखवला आहे. ओके, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे हे बर्थ ऑफ स्टार, कसं तयार होतं बाबा स्टार. ठीक आहे, तर हे शिकायचं आपल्याला. एकदम सोपं करून लिहिलं इथं मी तुम्हाला बुकमधली एवढी मोठी वास्ट थिअरी जी दिली आहे त्या थिअरीचं एकदम समराईज करून मी तुम्हाला 4-5 पॉईंट बनवलेत. ते तुम्ही पॉईंट लक्षात ठेवले की तुमच्या लक्षात राहील. एकदम सोपं आहे, अवघड नाही आहे, लक्ष द्यायचं. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा बघा बर्थ ऑफ स्टारमध्ये सगळ्यात अगोदर काय होतं आहे, इंटरस्टेलर क्लाउड्स. सगळ्यात अगोदर काय असतात प्रेझेंट, इंटरस्टेलर क्लाउड्स. आणि इंटरस्टेलर क्लाउड्स म्हणजेच काय, ह्यूज क्लाउड्स ऑफ गॅस अँड डस्ट आर प्रेझेंट इन द एम्प्टी स्पेस बिटवीन स्टार्स इन अ गॅलेक्सी. काय, परत एकदा, ह्यूज क्लाउड्स ऑफ गॅस अँड डस्ट कुठं प्रेझेंट असतात, हे प्रेझेंट इन द एम्प्टी स्पेस इन स्टार्स, एम्प्टी स्पेस बिटवीन स्टार्स इन गॅलेक्सी. म्हणजे सिम्पली गॅलेक्सीमध्ये जे स्टार्स आहेत त्यांच्यामध्ये जर रिकामी जागा आहे त्याच्यामध्ये गॅस अँड डस्टपासून बनलेले मोठे मोठे क्लाउड्स आहेत, त्यांना काय म्हणतो आपण, इंटरस्टेलर क्लाउड्स. हे बघा इथे दाखवलं आहे 19.3 पिक्चर ऑफ इंटरस्टेलर क्लाउड्स टेकन बाय द हबल स्पेस टेलिस्कोप. म्हणजे जो हबल स्पेस टेलिस्कोप आहे त्यानं हे काय केलेत, इंटरस्टेलर क्लाउड्सचे जे इमेजेस आहेत ते आपल्याला बुकमध्ये दाखवलेत. ते इथं मी फोटो अपलोड केला आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप काय झाली, क्लाउड्स प्रेझेंट असतात गॅस आणि डस्टपासून बनलेलं. देन सेकंड पॉईंट काय, तिथं काय होतं आहे, डिस्टर्बन्स होते. डिस्टर्बन्स म्हणजे काय, समजा ह्याच्यात एखादं एक्सप्लोजन झालं, काय झालं, एक्सप्लोजन, किंवा ग्रॅव्हिटीमुळं काय होतं, त्यांच्यामध्ये डिस्टर्बन्स येतो. मग त्यामुळं काय होतं, ते क्लाउड स्टार्ट श्रिंकिंग म्हणजे काय, ते जवळजवळ यायला लागतात. श्रिंक म्हणजे कळतं ना, फुगणे, बारीक होणे, श्रिंक जवळजवळ येणे, फुगणे, लांब म्हणजे कळतंय ना, श्रिंकिंग. ओके, तर सगळ्यात अगोदर काय असतात, इंटरस्टेलर क्लाउड्स असतात, त्यांच्यामध्ये डिस्टर्बन्स तयार झाला. डिस्टर्बन्स कशामुळे तयार होईल, एक तर त्यांच्यामध्ये काहीतरी अननेसेसरी एक्सप्लोजन होईल, किंवा ग्रॅव्हिटी ॲक्ट करायला चालू करेल. युनिव्हर्सल फोर्स आहे ना ग्रॅव्हिटेशन, सो ग्रॅव्हिटी ॲक्ट व्हायला चालू होईल. मग त्यामुळे काय होणार, क्लाउड स्टार्ट श्रिंकिंग. मग क्लाउड्स आता काय, क्लाउड्सनं काय केलं, श्रिंकिंग व्हायला चालू केले. श्रिंक करते म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट करताय. हे बघा, हे समजा असं एवढं मोठं आहे, हे श्रिंक करायला लागले काय होणार आहे, छोटं होत जाणार है ना. छोटं होत गेलं की ह्याच्यामध्ये काय होणार, कॉन्ट्रॅक्शन झालं की डेन्सिटी आणि टेम्परेचर वाढणार. कॉन्ट्रॅक्शन झाले काय होणार, डेन्सिटी आणि टेम्परेचर वाढणार. लक्षात येतं आहे का, बघा, डिस्टर्बन्स झाला बिकॉज ऑफ एक्सप्लोजन ऑर ग्रॅव्हिटी, देन दोज क्लाउड्स स्टार्ट टू श्रिंकिंग. ते क्लाउड काय होतात, श्रिंक व्हायला चालू होतात. आणि ते श्रिंक झाले, कॉन्ट्रॅक्ट झाले की त्यांची डेन्सिटी आणि टेम्परेचर काय होणार. अरे सिम्पल आहे बघा, समजा एखादं बीकर आहे, बीकरमध्ये आपण वॉटर मॉलिक्यूल घेतलं, त्याला आपण फ्रीजरमध्ये टाकलं, थांबा जरा पेनच वापरतो. त्याला काय केलं आपण, समजा हे बीकर घेतलं, ह्याच्यामध्ये काय केलं, वॉटर घेतलं, त्याला आपण फ्रीजमध्ये टाकलं, ते काय होणार आहे, कंडेन्स होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. कॉन्ट्रॅक्ट झालं म्हणजे जी मॉलिक्युल्स फ्री होते ते जवळजवळ आले ना. तसंच इथं पण काय होणार आहे, हे सगळे क्लाउड्स काय होणार आहेत, जवळजवळ येणार आहेत. जवळजवळ आले की त्यांची डेन्सिटी वाढणार आहे, आणि डेन्सिटी वाढली की टेम्परेचर पण वाढणार आहे. इथपर्यंत लक्षात आलं. ओके, नेक्स्ट, फॉर्म हॉट डेन्स कोर. मग काय होतं, असंच कॉन्ट्रॅक्ट होऊन एक मोठी हॉट कोर तयार होते. जसं आपल्या अर्थची कोर आहे ना, तिथं टेम्परेचर 3000 डिग्री सेल्सिअस असतंय, राईट. जसे आपल्या अर्थची कोर तयार झाली तसेच त्या पण स्टारची काय तयार होणार, कॉन्ट्रॅक्ट होऊन एक डेन्स कोर तयार होणार. त्यालाच म्हणतो आपण प्रोटोस्टार. एकदम म्हणजे सगळे क्लाउड्स आहेत ते सगळे क्लाउड्स डेन्स होत गेले, कॉन्ट्रॅक्ट होत गेले, त्यांची डेन्सिटी वाढली की त्यांचं टेम्परेचर वाढलं, आणि ते काय झालं, एक हॉट डेन्स कोर, एक मोठा गरम गोळा तयार झाला. ठीक आहे, मोठा गरम गोळा तयार झाला. क्लाउड कॉन्ट्रॅक्ट होऊन एक मोठा गरम गोळा तयार झाला. काय झालं, एक हॉट डेन्स कोर तयार झाली, त्यालाच काय म्हणायचं, प्रोटोस्टार. मग काय होतं आहे, टेम्परेचर इज व्हेरी हाय. आता हे बघा ना, एवढं मोठं टेम्परेचर वाढत जातं जसं जसं कॉन्ट्रॅक्ट होत जातं तसं. मग टेम्परेचर इज व्हेरी हाय, त्यावेळेस काय चालू होतं, न्यूक्लिअर फ्युजन स्टार्ट होतं. आता न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे काय, सिम्पल, न्यूक्लियस जो असतो, समजा आता आपला हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 1. मग त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आणि एकच प्रोटॉन असणार, राईट. एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन. मग हा प्रोटॉन ह्या न्यूक्लियसवर काय करतो आपण, म्हणजे ज्यावेळेस हा न्यूक्लियस काय होतो, डिवाइड व्हायला चालू होतो. फ्युजन म्हणजे डिवाइड होणं, सेपरेट होणं. न्यूक्लियस काय होणार आहे, डिवाइड होणार आहे, सेपरेट होणार आहे. असं ज्यावेळेस होतं तर त्यावेळेस ते काय करतं, एनर्जी रिलीज करतं. एनर्जी रिलीज करतं. मग इथं काय होणार आहे, टेम्परेचर खूप हाय असल्यामुळं न्यूक्लिअर फ्युजन स्टार्ट होणार आहे. म्हणजे जो
आता सनमध्ये कुठले कुठले एलिमेंट बघितले होते आपण? हायड्रोजन. हायड्रोजनचं न्यूक्लियसचं फ्युजन होऊन काय तयार तो स्वतः कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? हेलियममध्ये. ठीक आहे, म्हणजे हायड्रोजनचे न्यूक्लियस ब्रेक होणार आहेत आणि काय तयार होणार आहेत? हिलियम तयार होणार आहेत. हे तुम्ही शिकलायत. न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन असतात, राईट. मग जर आपण ते प्रोटॉन म्हणजे सिम्पली काय, न्यूक्लिअर फ्युजन स्टार्ट. न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे त्या एलिमेंटचा न्यूक्लियस सेपरेट व्हायला चालू होणार. त्यातले प्रोटॉन्स, त्यातले न्यूट्रॉन्स ते सेपरेट व्हायला चालू होणार, दूर दूर फुटणार थोडक्यात ॲटम. ठीक आहे, मग तो फुटला की काय होतं? मग हायड्रोजन कन्वर्ट टू हेलियम. आणि ही प्रोसेस जी होते हायड्रोजनचं हेलियममध्ये कन्व्हर्जन होताना, त्यावेळेला काय होते? एनर्जी रिलीज होते. तुम्ही ज्यावेळेस व्हॅलेन्सी शिकलात, व्हॅलेन्सी शिकताना आपण शिकलो होतो तो एखादा इलेक्ट्रॉन लूज करतो, एखादा इलेक्ट्रॉन गेन करतो, राईट. तो लूज गेन करताना काय लागते? एनर्जी लागते. मग इथं हायड्रोजनचं पूर्ण न्यूक्लियसचं फ्युजन होतंय, पूर्ण न्यूक्लियस सेपरेट होतोय, डिवाइड होतोय, फुटतोय. मग त्यावेळेस काय होणार आहे? हाय एनर्जी रिलीज होते, हाय एनर्जी रिलीज होते. अशा प्रकारे काय करतो? हायड्रोजन ॲज अ फ्यूल काम करतो. हायड्रोजन कन्वर्ट होतो हेलियममध्ये, एनर्जी रिलीज करतो आणि हायड्रोजन ॲज अ फ्यूल काम करतो. मग आता बघा, हायड्रोजनचं कन्व्हर्जन हेलियममध्ये व्हायला लागले, एनर्जी रिलीज व्हायला लागले. एनर्जी रिलीज होते म्हणजे तिथं काय होणार? लाईट तयार होते. बघा ना, जाळ लावून बघा किंवा आपण जाळ वगैरे लावतो त्यावेळेस हीट तयार होते ना, लाईट तयार होते ना. तेच हीट तयार झाल्यामुळे तो ऑब्जेक्ट जो आहे कुठला आहे, जे क्लाउडचा ऑब्जेक्ट तयार झाला आहे, गोळा तयार झाला आहे, त्याला आपण प्रोटोस्टार म्हटलं होतं, तो काय करणार? त्याची लाईट द्यायला चालू करणार. त्याला आपण म्हणतो सेल्फ ल्युमिनस. सेल्फ ल्युमिनस म्हणजे काय? असा एखादा ऑब्जेक्ट ज्याची स्वतःची लाईट स्वतःचकडे, असं दुसऱ्यामुळं नाही आहे. जसं की मून आहे, मून काय करतो? सनची लाईट रिफ्लेक्ट करतो. तसं जो स्टार आहे, स्टारला काय असते? स्वतःची लाईट असते, स्वतः लाईट तो इमिट करू शकतो. ठीक आहे, त्याला म्हणायचं सेल्फ ल्युमिनस. आणि नॉन ल्युमिनस म्हणजे काय? जे दुसऱ्यांची लाईट आहे, जसं की आपला बल्ब आहे, बल्बमध्ये स्वतः लाईट आहे का? लाईट गेली की तो बंद पडतो, म्हणजे तो काय करतो? इलेक्ट्रिसिटीमुळे चमकतो. म्हणजे तो सेल्फ ल्युमिनस आहे का? स्वतः लाईट आहे का त्याच्याकडं? नाही. ठीक आहे, सो काय होतो ऑब्जेक्ट? मग सेल्फ ल्युमिनस. आणि असंच काय होतं? स्टार इज फॉर्म. मग ह्यालाच म्हणतो आपण स्टारचा बर्थ झाला. ठीक आहे, सिम्पल आहे. किती स्टेप आहेत? 1 2 3 4 5 6 7 स्टेप आहेत फक्त. सगळ्यात पहिली स्टेप परत एकदा सांगतोय. सगळ्यात पहिली स्टेप काय होती? इंटरस्टेलर क्लाउड्स. मोठे मोठे ह्यूज क्लाउड्स ऑफ गॅस अँड डस्ट प्रेझेंट बिटवीन एम्प्टी स्पेसेस ऑफ स्टार्स इन द गॅलेक्सी. त्याच्यामध्ये काय होणार? त्या क्लाउड्समध्ये डिस्टर्बन्स येणार. डिस्टर्बन्स कशामुळे येऊ शकतो? एक्सप्लोजन किंवा ग्रॅव्हिटीमुळे येऊ शकतो. असं झालं, डिस्टर्बन्स आला की ते क्लाउड्स काय होतात? श्रिंक व्हायला चालू होतात. ते क्लाउड श्रिंक होत आहेत, कॉन्ट्रॅक्ट होत आहेत. कॉन्ट्रॅक्ट झाले की त्यांची डेन्सिटी वाढणार, त्यांचं टेम्परेचर वाढणार. टेम्परेचर वाढलं, डेन्सिटी वाढलं की ते काय होणार? एक हॉट डेन्स कोअर, एक मोठा गरम गोळा बनणार. त्या गोळ्याला काय म्हणायचं? प्रोटोस्टार. ठीक आहे, आता टेम्परेचर खूप हाय आहे, मग काय होणार? न्यूक्लिअर फ्युजन स्टार्ट. म्हणजे त्या डस्टमध्ये, त्या गॅसमध्ये जे एलिमेंट प्रेझेंट आहेत त्यांचा न्यूक्लियस डिवाइड व्हायला चालू होणार, सेपरेट व्हायला चालू होणार. आणि हा न्यूक्लियस ज्यावेळेस सेपरेट होतो, डिवाइड होतो, त्यावेळेस त्याच्यातून एनर्जी बाहेर येते. मग हे तर इथं आता आपण सनचा जर विचार केला तर काय होतं? हायड्रोजन कन्वर्ट्स इनटू हेलियम. हायड्रोजन कन्वर्ट्स इनटू हेलियम. आणि हे होत असताना काय रिलीज होणार आहे? एनर्जी. आणि फ्यूल कोण म्हणून? फ्यूल आपलं हायड्रोजन काय म्हणून काम करतोय? फ्यूल म्हणून. मग आता एनर्जी रिलीज झाले म्हणजे स्वतः लाईट इमिट करू शकतो. त्यालाच काय म्हणतो आपण? मग तो ऑब्जेक्ट बिकम सेल्फ ल्युमिनस. आणि अशाच प्रकारे स्टार इज फॉर्म ऑर बर्थ ऑफ स्टार. ओके, सिम्पल आहे. त्याच्यानंतर हे जे डिस्टन्स आहे, समजा आपल्याला स्टारला इथून हे इथपर्यंतचं डिस्टन्स मोजायचं आहे, तर हे डिस्टन्स कसं मोजतो आपण? लाईट इयरमध्ये. कशामध्ये मोजतो? लाईट इयर. लाईट इयर म्हणजे सिम्पल काय की लाईटला डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन 1 इयर. म्हणजे एका वर्षामध्ये लाईटने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याला म्हणायचं लाईट इयर. ओके, इथे दिले बघा. लाईट इयर यूज टू मेजर लार्ज डिस्टन्सेस. लार्ज डिस्टन्स मोजण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? लाईट इयर. ओके, लाईट इयर म्हणजे काय? मग डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन 1 इयर. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन 1 इयर म्हणजे एका वर्षामध्ये लाईट जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करते त्याला म्हणायचं लाईट इयर. लाईटचा स्पीड किती असतो? 3,00,000 किलोमीटर पर सेकंड. 3,00,000 किलोमीटर पर सेकंड. लाईटचा स्पीड किती असतो? 3,00,000 किलोमीटर पर सेकंड. आणि 1 लाईट इयर इज इक्वल टू 9.5 इंटू 10⁻12 किलोमीटर. 1 लाईट इयर म्हणजे काय? 9.5 इंटू 10⁻12 किलोमीटर. म्हणजे एका वर्षामध्ये लाईट 9.5 इंटू 10⁻12 किलोमीटर ट्रॅव्हल करते एका वर्षात, म्हणून त्याला म्हणतो आपण 1 लाईट इयर. मग बघा आता, मूनवरून लाईट आपल्या अर्थवर येते, सनकडून लाईट आपल्या अर्थवर येते. तसंच एक जायंट अल्फा सेंच्युरी नावाचा एक स्टार आहे, त्याची पण लाईट आपल्या अर्थवर येते.
तर त्याला किती वेळ लागतो ते दिले. थोडक्यात हे जनरल नॉलेज आहे. ठीक आहे. मून टू अर्थ लाईट यायला किती वेळ लागतो 1 सेकंड. सन टू अर्थ 8 मिनिट. म्हणजे सनची किरणे, सूर्याची जी किरणे आहेत, सूर्याचे जे रेज आहेत, सनलाईट जे आहे ते आपल्यापर्यंत यायला किती वेळ लागतो 8 मिनिट. आणि 4.2 इयर्स फ्रॉम स्टार अल्फा सेंचुरी. म्हणजे अल्फा सेंचुरी जो स्टार आहे तो कुठं आहे तुम्ही गुगल करायचं आहे, मला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचं डिस्टन्स किती आहे अर्थपासून. ठीक आहे. डिस्टन्स कोणाचं अल्फा स्टार सेंचुरीचं फ्रॉम अर्थ तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. 4.2 इयर्स लागतात मग तिथून आपल्याकडं यायला. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच आहे. थँक्स फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करा. आपण पुढचं लेक्चर पण घेऊन येणार आहेत. समजलं नाही समजलं मला सांगा, काय डाऊट असतील तर. ओके. तर पुढच्या लेक्चरला आपण पेज नंबर 131 स्टॅबिलिटी ऑफ स्टार्स, इव्होल्युशन ऑफ स्टार्स बघूया आणि शेवटच्या लेक्चरमध्ये स्टेजेस बघूया. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग, कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. टेक केअर. बाय.